निंबरगावची सगळ्यात मोठी समस्या काय दिसली तुम्हाला किंवा आता त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करता? वर्ग, गावातला शेतकरी वर्ग, गावातले पालक, गावातले विद्यार्थी ह्यांच्या लोकवर्गणीतून एवढी मोठी स्मार्ट रूम झाली, ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे, गर्वाची बाब आहे. म्हणजे मला वाटतं गावातल्या शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत आपल्या रस्ते जातील आणि विकासाला गती येईल. मला ग्रामपंचायत ऑफिस बांधायचे, तलाठी ऑफिस बांधायचे नव्याने आणि गावातल्या लोकांसाठी, गोरगरिबांसाठी एक आरोग्य उपकेंद्र असावं. पण तुमच्या माध्यमातून असा कुठला प्रोजेक्ट झाला का गावासाठी जे की लोकांना ते शिक्षित करेल किंवा काय उत्पन्न घेतलं पाहिजे, कुठं विकलं पाहिजे, कसं विकलं पाहिजे ह्याच्याबद्दल काय सांगणारा किंवा संदेश पोहोचवणारा कुठला तुम्ही उपक्रम घेतला आहे का किंवा काय घ्यायचा प्लॅन आहे का तुमचा? मतदानाची टक्केवारी कमी होत चालली का? मी खुर्चीकडे तुम्हाला सांगितलं, मी खुर्चीवर बसताना खुर्चीची उंची वाढवणार ही शपथ घेऊनच खंडोबा चरणी बसतो.